नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. जय भवानी. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी अंबरनाथच्या शंभू महादेवाला दंडवत घालतो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी सगळीकडे दिसत आहेत. लाडके भाऊ इकडे पण लाडक्या बहिणी आहेत. लाडके भाऊ काय घरी नाही इकडे आहे. प्रचारामध्ये पण लाडक्या बहिणीचा नंबर 1 आहे. आणि मी नेहमी म्हणतो, ज्या उमेदवाराच्या पाठी महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला. आज आपले आचार्य डॉक्टर स्वामी बालगोविंदाचार्यजी महाराज पण आशीर्वाद द्यायला आले. त्यांचंही स्वागत मी करतो. त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आज मी तुम्हाला भेटायला आलोय, एक गोष्ट सांगायला आलोय. पत्रकार मित्र इकडे आहे. एक गोष्ट सांगायला आलोय. निवडणूक झाली लेट तरी शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल थेट. कारण अंबरनाथ मध्ये फुल टू शिवसेनेचं वारं पाहतोय. सगळीकडे भगवं वादळ पाहायला मिळतंय. एक वेगळं वातावरण या अंबरनाथ मध्ये आपण पाहतोय. खरं म्हणजे इथं शिवसेनेचाच भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ. आणि थोडा निवडणूक पुढे गेल्यामुळे आणखी कार्यकर्त्यांना उत्साह वाढला, जोर वाढला. आणि जसं खासदारांनी सांगितलं की शिवसेनेचा ग्राफ वाढला, तसा नगराध्यक्षांचा देखील लीड वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि 21 तारखेला निकाल लागतील तेव्हा शिवसेनेचा जोर का धक्का सगळ्यांना बसलेला दिसेल. तर म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी इथं आहेत. आणि लाडकी बहीण आमची मनीषाताई वाळेकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्या तर विजयी होणारच, पण त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मी आपल्याला ते निधी आम्हाला देणारे या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आमच्या अंबरनाथ शहराचे आवडते अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर मिळून केला, जेणेकरून आपल्याला जो घनकचऱ्याचा त्वरित प्रक्रिया करण्याचं काम याच अंबरनाथ मध्ये आपण करतोय. कारकिर्दीमध्ये झाले. आपल्याला एक विजन देखील लागतं. आपल्या सगळ्यांना आपले जे नगरसेवक आहेत हे सगळे नगरसेवक जे आहेत, या अंबरनाथ साठी सुसज्ज असं एक चांगलं कॉलेज आणि एक हॉस्पिटलची मागणी आम्ही आपल्याकडे करत आहोत. आजवर आपण दिलेला जो आशीर्वाद आपल्या मार्गामध्ये जातोय, आमच्या या अंबरनाथ शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम ज्यांनी केलं ते या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यकुशल खासदार, संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. आणि या नगरीला